नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला साधं लिंबू पाणी द्यायला सांगितलं होतं, ते सुद्धा तुम्ही सांडून टाकलेत. तुम्हाला काही कळतं का नाही? बघ आयुष्य, तुझ्या आईला काहीच समजत नाही आणि आपण कसं वागतो हे सुद्धा हिला कळत नाही. काडीची अक्कल नाही. बरं झालं तू हिच्यावरती नाही माझ्यावरती गेलीस. सगळे माझे गुण घेतलेत माझ्या लिकीने. कसं मी त्या नानाला किडनॅप केलं होतं, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकली होती आणि त्या ऋषिकेशला सुद्धा सहजपणे त्या मर्डरमध्ये मी अडकवलं होतं. तरी ते खूप हुशारीने जानकीने रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. तिलासुद्धा खूप भीती वाटत होती, पण तरीसुद्धा तिने हिमतीने रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे आणि सयाजीरावांच्या बोलण्याला होला हो ती म्हणत गेलेली आहे. तर जानकीने ही हिंमत दाखवून रेकॉर्डिंग केलेली आहे आणि जशी रेकॉर्डिंग चालू होते तसं सयाजीराव त्याचा पूर्ण गुन्हा कबूल करताना आपल्याला दिसणार आहे. तर तो म्हणतो की मी खूप हुशारीने त्या नानाला किडनॅप केलं होतं. त्यानंतर जेव्हा जानकी त्याला शोधायला येत होती तेव्हा मी खूप हुशारीने माझ्या गुंडांना सांगून मी तिथून त्याला हलवत होतो आणि जानकीच्या हाताला काहीसुद्धा लागत नव्हतं. शेवटी मी त्याला त्याच्याच गेस्ट हाऊसमध्ये बांधून ठेवलं होतं आणि तिथेच मी त्याला डांबून ठेवलं. पण तरी देखील तो त्याला सापडलाच. पण मी आतासुद्धा त्या रणदिवे कुटुंबांना सोडणार नाही. मी त्यांना बरबाद करून ठेवणार आहे. अशा भाषेमध्ये सयाजीराव बोलताना आपल्याला दिसणार आहे. तर सयाजीरावांचं हे बोलणं ऐकून जानकीला प्रचंड राग आलेला आहे आणि आता ती काय करेल हे पाहायला इंटरेस्ट